ठिकाणी मावरा साफ करून ठेवला आहे. मटण आहे, बोंबील आणि कांदा कापला प्रमोदने. आणि चुल्याची तयारी केली. थोडीफार आता झाडाच्या आडोशाने मारत राहतो. अरे 4-5 त्यांनी सॅम्पल दाखवले द्यायला, काय माहित नाही. अरे बाबा मला दाखवलं मी बघितलं ना रे. याला घे. याला पहिले आता मॅरिनेट करायला लागणार ना. हे मॅरिनेट करायचं नाही. मोठा पुरा गेला राखले तर हे उचल व्यवस्था दाखव. हा फ्लेम भारी आहे. एवढ्या भर पावसामध्ये आता गॅस पण पेटला आहे. आणि गॅसवर आम्ही आता मावरा ठेवतोय तळायला. बोंबील वगैरे आणल्यात ते कोलबी. आणि किशोरबाई आहे ना, की आजचा कुक जो आहे तो किशोरबाई. आणि इकडे मटण ठेवले आम्ही. मटणाची रेसिपी आहे. आणि इथे अशोक पाटील या ठिकाणी मटण राहतात. आता बघा चुला पेटला आहे आपला, कारण मगाशी भरपूर पाऊस होता त्यामुळे काय चुला पेटत नव्हता. तर आता आपण त्याला सुकी लाकडं आणली आणि त्याचा वापर करून आता आपण भरपूर पेपर वगैरे टाकून आग पेटवलं आहे. आणि या ठिकाणी बघा आपण मावरा आणला आहे ना, तो मावरा दाखवतो तुम्हाला. म्हणजे सगळा मिक्स मावरा आहे. छोटा छोटा बोंबील आहेत, कोलबी आहे, 2-4 ढोमे आणि खरबी आहेत. अशा पद्धतीने आपण आता गॅसवरती ते बनवणार आहोत. वगैरे गॅस चालू केला आहे आपण. आणि या ठिकाणी कांदा शिजत ठेवला आहे. तर पाऊस सध्या थांबले त्यामुळे काय होत आहे, एक मेंबर जो आहे ना प्रमोद पाटील, तो गेला ॲक्च्युली हळद आणि मसाला विसरलोय गाडीमध्ये आम्ही तिकडे. तर तो आणायला गेलाय. आणि 2 ओढे आहे ना क्रॉस करून आपल्याला तिकडे जायला लागते पलीकडं. तर त्याला आम्ही पाठवलं तिकडे. आता बघू येते तेव्हा. आणि मटण आणले, ते मटण साफ करून घेतलं या लोकांनी आपलं. हे बघा किशोरबायांनी मटण पकडून ठेवले हातामध्ये, जसं काय नवसाचं मटण आहे असं. अशोक पाटीलच्याकडे सुजित पाटील सुपूर्द केलाय. देवाऱ्याचा कसा मटण आमचा असतो तसा गोष्ट चालली. तर ही म्हणजे जस्ट कॉमेडी चालू आहे, दुसरं काय नाही. तर आम्ही आलो पिकनिकला, पावसाळी पिकनिकला. तर दरवर्षी आहे ना या ठिकाणी आम्ही येतो पावसाळी पिकनिक. आणि 2 आठवड्यामध्ये आता आपल्याला लगेच श्रावण चालू होणार आहे. तर त्यामुळे श्रावण आपला सगळ्यांचं श्रावण असल्या कारणाने आम्ही आहे ना आजचा दिवस ठरवला आहे या ठिकाणी यायचा. तर आता बघूया. हा मटण शिजवायला ना कमसे कम मला तरी वाटतं 1 तास लागणार आहे. तर बघा अजूनपर्यंत कांदा शिजतोय. आणि चूल पेटवले भर पावसामध्ये आपण. ठीक आहे, उशीर होईल ते पण आपण आहे ना इथे आहे ना छानपैकी असं झरा वाहतोय. आता पाऊस पण थांबलाय आणि थोडं उजाडलंय पण, कारण मगाशी आहे ना भरपूर असा धुकं होतं त्यामुळं थोडासा अंधार वाटत होता. तर आता बघूया आपण. हे बघा या ठिकाणी रेसिपी चालू केलं आहे. या ठिकाणी रेसिपी चालू केली तुम्हाला दाखवतोय. या जेवायला, जेवण करू आणि आपण निघू घरी जायला. आता जेवण करून झालंय आमचं
आणि आता आम्ही 10-15 मिनिटामध्ये सर्व हे या ठिकाणी साफसफाई करणार. चला तर मंडळी, आता वाजले 3 दुपारचे आणि पाऊस पण थांबला आहे आणि पाणी एकदम क्लिअर झालेलं आहे. हे बघा, पाणी क्लिअर झालेलं आहे आणि आता घरी निघतोय आम्ही जायला. तर हा ब्लॉग जर आवडला असेल, मटणाची पार्टी, पावसाळी मटणाची पार्टी असं नाव देते या ब्लॉगला मी. तर दरवर्षी आम्ही या ठिकाणी येतो आणि ही पावसाची मजा आहे. कारण आता कसं आहे माहिती आहे का, 2 आठवड्यानंतर लगेच श्रावण चालू होणार आहे. तर त्यामुळे आहे ना, श्रावणामध्ये आपण नॉनव्हेज खात नाही, गणपती झाल्यानंतरच किंवा नवरात्री झाल्यानंतर. म्हणून आता आज आम्ही आलो होतो या ठिकाणी. तर चला मंडळी, भेटूया. जर ब्लॉग ही व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा मंडळी, कारण लाईक नाही करत तुम्ही. प्लीज लाईक करा. चला बाय.